तर मला कधी वाटलं पण नव्हतं की नाशिकच्या MG रोडवरून टाकलेल्या डिस्प्लेचा एवढं लवकर कार्यक्रम होईल म्हणून. तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळी सकाळी उठून निघालो होतो रनिंग साठी आणि आज रनिंगला जातानाच मोक्कार पाऊस झालेला होता. वाटलं होतं सुट्टी घ्यावं, पण आज जर सुट्टी घेतली ना तर रोजच सुट्टी पडेल आपली. नंतर रनिंग वगैरे झाली आणि निघालो होतो बरं का कॉलेजला. माझं कॉलेज ना माझ्या रूम पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, तरी मी कधी टाइमावर नाही पोहोचलो. वेळेअभावी आपण शिर्डीने न जाता लिफ्टचा वापर करून वरती आलो आणि वरती येऊन मला असं काहीतरी चित्र दिसलं. आता पावसामुळे ना सगळे पोरं प्लॅन करून घरी थांबले होते बरं का. आम्हाला वाटलं आता लेक्चर नाही होणार, पण असं काही झालं नाही. सगळे लेक्चर झाले आणि दुपारी 12 नंतर निघालो होतो मेसवर जेवण करायला. मेसवर जेवण वगैरे केलं आणि आमच्या रूमवरच्या सगळ्याच पोरांना ना जवळजवळ एक सवय लागली. जेवण झाल्यानंतर चहा पितात व सगळे त्याच्यात मी पण आहे बरं का. आणि रस्त्याने जाताना आपले रूममेट पण भेटून गेले नाही का. आणि संध्याकाळच्या वेळेस ना मित्राचा फोन अचानक पाण्यात पडला भाऊ आणि त्याचा डिस्प्ले डायरेक्ट जागेवर गेला ना भाऊ. मग त्याच्याच फोनला डिस्प्ले टाकण्यासाठी नाशिक मधल्या फेमस मार्केटला म्हणजेच MG रोडला आम्ही निघालो होतो डिस्प्ले टाकायला. आणि हे रिक्षावाले काका एवढे रॉयल भेटून गेले ना, कसली तरी एकदम खतरनाक गडबड चालू होती बरं का त्यांच्या मागे. तरी बी आम्हाला 42 स्पीड आणून सोडलं होतं त्यांनी. आणि मग आम्हाला रूमवर आल्यानंतर कळतंय की आमच्यासोबत किती मोठी फसवणूक झाली. याचा संपूर्ण ब्लॉग आपल्याला उद्या बघायला भेटणार आहे. तोपर्यंत जय श्रीराम. आणि मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोक आपल्या फोनची रिपेअरिंग करण्यासाठी नाशिकच्या MG रोडलाच जाता? तुमच्यासोबत किती वेळा फसवणूक झाली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा.